गाडी मस्त सण झपेल होतं. मावस भाऊन उठवलं आणि म्हणे की आपल्याला वावरात जा लागतं. पूजाबाईला म्हटलं पहिले आम्हाला नाश्ता करून दे. अनिलदा म्हणे की नाश्ता होय देत लोक आपण वावरात येऊन चक्कर मारून शेला घेतला आणि निघलो वावरात जायसाठी. तेवढ्यात हे पोट्टी दिसले दोन. हे दानापूरले शाळेत चालले होते. तेले म्हटलं बसा आपल्या गाडीवर. गाडी दिली पार्किंगला लावून. आता चाललो आम्ही डायरेक्ट पानपिपरीमध्ये. पिपी कशी बनली कमेंटमध्ये नक्की सांगजा रे भाऊ. इकडे पिपीचा पेरा खूप जास्त असते. मावस भाऊ म्हणे की आपल्याला हे एवढी शिप पलटो नाही आता. शिप गिप पलटवली ना आलो डायरेक्ट खत पाहिलं आले. मावस भावानं बोर तर मारला पण गड्डा भुजायचाच राहिला भाऊ अजून तो. या हायब्रिडले पडलं होतं पाणी कमी त्याच्याने हे बुटकंच राहिलं. बाप्पूचं काम झाल्यावर बाप्पूला दिलं घरी पाठवून. आपण मग शिप लायला होती तर शिप केली बंद आणि ठिबक केलं सुरू. गाडी काढली आणि निघलो घरी जायसाठी. घरी आलो तर आपली सको वाटेही सोबत घेऊन राहील ती. तेवढ्यात नीतूदा म्हणे की आपण भैरून येऊ फिरून. या गाड्याचा साक्षगंधा झाला त्या दिवसपासून हा जास्तच बिझी झाला. आमच्याही बोलत नाही आता. तुझा चालला आज सांगलीले त्याला जळगावले सोडून आणि संध्याकाळच्या पायरी मस्त मंदिरात गेलो. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो मार जा मग तेवढं.